हाय, मी सिद्धी प्रमोद भाकरे. मी KCPची स्टुडंट आहे. ॲक्च्युली मी इथं 8ला KOLसाठीच ॲडमिशन घेतलं होतं. इंटिग्रेटेड बॅचचा खूप फायदा झाला. 11वी-12वीचं बेसिक्स आम्हाला आधीच शिकवलं गेलं होतं. 11वी-12वीच्या बेसिक्समुळे 11th खूपच इझी झाली. स्कॉलरशिप एक्झाम्स, होमी बाबा असं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सना कसं सामोरं जायचं हे आधीच कळालं होतं. त्यामुळं आत्ताची फेज खूप इझी वाटते. बेसिक्स झाल्यामुळं क्लिअर कळतं की काय चालू आहे, कशात म्हणजे आपण कसं अभ्यास करायला पाहिजे वगैरे हे आधीचपासून कळालेलं होतं. त्यामुळं खूप इझी झालं सगळं आमच्यासाठी. सकाळी 7 वाजल्यापासून जेव्हापासून सेशन स्टार्ट होतं, प्रत्येक टीचर क्लासमध्ये एंटर करून कन्सेप्ट्स क्लिअर करण्याच्या मागे जास्त फोकस करतात. प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे अप्रोच खूप इझी होतं आणि MCQ पटकन सॉल्व होतात. इवन स्टडी आवर्समध्ये जेव्हा आम्ही क्वेश्चन सॉल्व करतो त्यावेळेस जरी डाऊट आले तर टीचर्स इकडेच असतात बसलेले, तेव्हा आम्ही त्यांना क्वेश्चन्स विचारू शकतो. इवन DPP बुकलेट्स ह्या माध्यमातून आम्हाला खूप क्वेश्चन्स सॉल्व करायला भेटतात जे इम्पॉर्टंट आहेत नीट अप्रोचसाठी. आणि मला हे सगळे क्वेश्चन सॉल्व करून असा एक कॉन्फिडन्स येतो की आय कॅन गेन एम्स. सो मी एक चांगला स्कोअर करून चांगल्या टॉपच्या एम्स कॉलेजमध्ये ॲडमिशन नक्कीच घेऊ शकते असा कॉन्फिडन्स आहे.